नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झालेला आहे। गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी आता महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत। काल नाशिकमध्ये सामंतांची महाजनांसोबत बैठक देखील पार पडली नाही, तर महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईमध्ये पोहोचले। गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू होते। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय नाशिकमध्ये जी बंडखोरी झालेली आहे, खास करून गोकुळ गीते यांची, त्या बंडखोरीचा पेच अद्यापही कायम आहे। कुठलाच तोडगा यावर निघालेला नाहीये। नेमकं काय घडतंय नाशिकच्या राजकारणात? सेजल, आपण बघितलं की काल गिरीश महाजन, उदय सामंत हे दोन्ही दिग्गज नेते नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि गोकुळ गीते यांना कुठेतरी पाठिंबा द्यायला लावायचा अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी होती। मात्र या दोन्ही नेत्यांना काल रिकाम्या हातानं परतावं लागलं, कारण गोकुळ गीते काही यांच्या हाती लागले नाही। काल दिवसभरात गिरीश महाजन, उदय सामंत यांची पण बैठक झाली नाही आणि गोकुळ गीते हे देखील प्रचारासाठी नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये होते। त्याच्यामुळे आता गोकुळ गीते यांनी जे आव्हान शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्यासमोर उभं केलेलं आहे ते अद्यापही कायम आहे। उदय सामंत काल असं म्हणाले की आम्ही आशावादी आहोत, संध्याकाळपर्यंत तुम्हाला गोड बातमी मिळेल। गिरीश महाजन सुद्धा सांगत होते की निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल। मात्र संध्याकाळ होता होता या दोन्ही नेत्यांच्या पदरी निराशा आली। गिरीश महाजन एकीकडे तातडीनं दिल्लीला रवाना झाले, तर उदय सामंत हे मुंबईकडे रवाना झाले। त्याच्यामुळे काल जो काही प्रयत्न या दोन्ही नेत्यांनी केला त्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये। गोकुळ गीते आज सुद्धा आपल्या प्रचारात फिरतायत आणि ते ठाम आहेत। त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही नेत्यांशी मी भेटेल, त्यांच्याशी चर्चा करेल, मात्र मी माझा निर्णय मागे घेणार नाही। त्याच्यामुळे नाशिकच्या विधान परिषद निवडणुकांमधला हा जो काही पेच निर्माण झालेला आहे तो सोडवण्यासाठी आता नेमकं काय करावं हा प्रश्न जो आहे तो महायुती समोर उभा ठाकलेला आहे। अशी देखील माहिती आहे की आज रात्री गिरीश महाजन पुन्हा नाशिकला येत आहेत, उदय सामंत उद्या परत नाशिकला येत आहेत। त्याच्यामुळे सातत्यानं आता गोकुळ गीते यांना शांत करण्यासाठी, त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे। माहिती ही सुद्धा मिळतीये की एकनाथ शिंदे उद्या स्वतः नाशिकला येण्याच्या प्रयत्नात आहेत। त्याच्यामुळे गोकुळ गीते यांनी या संपूर्ण निवडणुकीच्या निमित्तानं जी काही चुरस निर्माण केली आहे, त्यामुळे आता उद्याचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। उद्या काय घडतं हे बघणं महत्त्वाचं। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी।